नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। आज होणार विविध समित्यांची निवडणूक। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध समित्यांची निवडणूक आज पार पडणार आहे। यात विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती तसेच शिक्षण समितीच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे। विधी समिती सुजाता बोराटे, शहर व सुधारणा समिती संजय काटे, शिक्षण समिती रवीना अंघोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती कैलास कुटे, महिला व बाल कल्याण समिती राणी पठारे यांनी अध्यक्षपदासाठी आपले अर्ज दाखल केले होते। पिंपरी चिंचवड शहरातील अनेक विद्यार्थी तसेच पर्यटक दुबईत अडकले। दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटन व अभ्यास दौरे, पुरस्कार सोहळे तसेच विविध कारणांसाठी पिंपरी चिंचवड परिसरातून दुबईला गेलेले 60हून अधिक नागरिक अडकले असल्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड शहरातून काही ग्रुप दुबई आणि आखाती देशांमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत। किती लोक असावेत अशी नेमकी माहिती उपलब्ध नाही। मात्र इंदिरा महाविद्यालय भोसरीतील 2 ग्रुप पर्यटनाला गेल्याची माहिती मिळाली आहे। देशभरातील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे 375 जण दुबईला पर्यटनासाठी आणि कार्यक्रमासाठी प्रोत्साहन सोहळ्यासाठी गेले होते। त्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 40 जणांचा समावेश आहे। त्यात कंपनीचे पुण्याचे प्रमुख संदीप सूर्यवंशी असून पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचाही समावेश आहे। कोयता दाखवून जीवे मारण्याची धमकी, केकचे पैसे मागितल्याच्या रागातून दुकानात दहशत निर्माण करत 2000 रुपये हिसकावून घेतले, तसेच कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला। आदित्य मानवतकर, अथर्व चव्हाण व यश दुर्गे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। तर नौशाद मुख्तार अहमद राहणार जगतापनगर पिंपळे सौदागर यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक। अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करून 2,07,000 रुपयांचा 4 किलो गांजा जप्त करण्यात आला। ही कारवाई MIDC मोशीगाव येथे करण्यात आली। सूरज रवी सिंग व रणजित कुमार सिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार संभाजी कवडे यांनी याबाबत MIDC भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। विवाह संकेतस्थळावर प्रोफाईल बनवून 27 लाखांची फसवणूक। विवाह संकेतस्थळावर खोटे प्रोफाईल तयार करून एका महिलेकडून 42,64,032 रुपये घेतले। सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार केल्यावर महिलेला काही रक्कम परत मिळाली, मात्र चोरट्याने 27 लाखांना गंडा घातला। ही घटना ताथवडे येथे 27 नोव्हेंबर 2024 ते 30 जानेवारी 2025 रोजी घडली। आदर्श प्रशांत मात्रे उर्फ जयेश पाटील वय 36 राहणार अलिबाग रायगड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। याबाबत ताथवडे येथे राहणाऱ्या पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संशयिताने खोट्या नावाने एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी केली होती। त्याने पीडित महिलेशी ऑनलाईन संपर्क करून आपण स्वतः इस्रोमध्ये वैज्ञानिक असल्याचं भासवलं होतं। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।